तथागत भगवान गौतम बुद्ध, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, इतर सर्वच महामानवांना विनम्र अभिवादन करून, खरं तर प्रत्येक गोष्टीचा एक प्रोटोकॉल असतो. किरेन रिजिजूने भाषण केल्यानंतर मी बोलणं हे उचित नाही आहे, परंतु संयोजक जे आहेत त्यांची पण अडचण झाली. आता मंत्री तर आलाय, पण आता बोलावं तर लागल. मी त्यांना नाही म्हणलो होतो, कारण की एक प्रोटोकॉल हा आपण पाळला पाहिजे. तरी त्यांनी, मी मंत्री महोदयांना सांगितलं की मला बोलायची इच्छा नाही, पण त्यांनी म्हटलं की 5 मिनिटं तुम्ही बोला. या कार्यक्रमाला पद्मश्री श्री दादा इदाते आहेत, डॉक्टर शरदकुमार लिंबाळे आहेत, श्री प्रशांत ठाकूरजी आहेत, सुनील कांबळे आहेत, सुनील वारे आहेत, रजनीश कामत कुलगुरू आहेत, महेश पोर्णेकर आहेत, विश्वजित गायकवाड आहे आणि आपण सर्वजण मान्यवर आहात. मंत्री महोदयाने इतकं चांगलं भाषण केलं की खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा बाबासाहेबाची प्रतिमा किंवा आठवण त्यांच्या मनामध्ये काय आहे ते सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. किरण जी, बाबा साहब आम्बेडकर ये ऐसे स्टार है, हमने जिंदगी में बहुत सारे स्टार देखे. किसी को झूठा झूठा रोते हुए देखा है, झूठा झूठा बोलते हुए देखा है, लेकिन बाबा साहब एक ऐसे सुपरस्टार रह चुके हैं. ये सब झूठ बोलने वाले पीछे चले गए, लेकिन बाबा साहब की कुर्सी कोई हिला नहीं सका. आज भी भारत के राजनीति में अगर बाबा साहब आम्बेडकर का नाम नहीं लेंगे तो वो कोई भी पार्टी हो, कोई भी पक्ष हो, कोई भी आंदोलन हो, जहां बाबा साहब का नाम नहीं वो पार्टी भी चल नहीं सकती. ये ताकत बाबा साहब की. और ये ऐसी नहीं है कुछ तो करना है इसलिए किए. मैं कभी कभी गौर से सोचता हूं कि जो मंत्रिमंडल में भी है देश के, सिर्फ लोकसभा के नहीं तो विधानसभा के भी, बहुत सारे विधानसभा है. अरे मुझे कोई एक आदमी तो दिखाओ जिसने बाबा साहब आम्बेडकर जितनी डिग्रियां ली करके. मुझे नजर ही नहीं आता. बाबा साहब आम्बेडकर को हर वक्त किसी ने किसी जात के साथ अटैच करने की कोशिश की. कभी बाबा साहब के, हमारे बाबा साहब को किसी ने ये नहीं समझा, अरे बाबा साहब ने हर किस्म के लोगों के लिए, हर दब के लोगों के लिए, भले बोले महिला रहो, विद्यार्थी रहो, कोई समाज रहो, प्रत्येक समाजासाठी काम करणारे माझे बाबासाहेब. परंतु बाबासाहेबाला जातीपर्यंतच अडकवणारी लोकांची एक जमात आजही देशात आहे, याचं वाईट वाटतं. हे कधीतरी आपणही विचार केला पाहिजे. आपल्या जातीमध्ये जे असलेलं जे काही स्पिरिट आहे ना, जे रक्त आहे, ते एवढं काही त्याला काय म्हणता येईल, त्याला आता शब्द नाही माझ्याकडे, ते लावारसासारखं आहे. जेव्हा बाहेर येतं ना तर जगाची चिंता न करणारा हा बाबासाहेबाचा अनुयायी आहे, हे मी मानतो. बघा तुम्ही, रोज बघा, रोज कुठं ना कुठं बाबासाहेबांचं नाव चालूच आहे. आजही कुठेही ते यासाठी चालू आहे की बाबासाहेबांनी जे त्यांच्या काम जे करून ठेवलेलं आहे ते पुढचे आणखीन हजारो वर्ष चालणारं काम आहे, म्हणून बाबासाहेब आहे. मला खरं तर आज तुमच्या बरोबर फार संवाद साधायचा होता, परंतु मी या ठिकाणी जे आलो ते मुद्दाम एक वेगळं कारणास्तव आलो. ही परिषदेला तर मी नागपूरलाही होतो. आपण सर्वजण भेटतो, आपण सर्वजण बोलतो. किरणजी, बौद्धिस्ट एक कैबिनेट मिनिस्टर तुम हो, बौद्धिस्ट कैबिनेट मिनिस्टर इधर है, लेकिन मैं इस तरीके का आदमी हूं. मैं कभी भी बोलता हूं, अरे जात देख के हमको कुछ मत देखो, हमारा काम देख के हमारे को हमारा पद दो.
कोणी पासंगत टाकण्यासाठी जर आपल्याला टाकत असेल तर त्याचा अर्थ काय हो? कोणी आपल्याला मोजायचंच म्हणून आता पाहिजे एखादा म्हणून जर आपल्याला काउंट करत असेल तर मला त्याच्यामध्ये काहीही इंटरेस्ट नसतो. संजय शिरसाटांनी प्रवाहाच्या विरोधात आता गेली 42-43 वर्ष काम करत असताना कधी हा उल्लेख सुद्धा केला नाही. आणि म्हणून आम्हाला आमचं मागणं काय, आमच्याकडे असलेली क्वालिटीला आम्हाला फक्त त्याला न्याय द्यायची भूमिका आम्हाला पाहिजे. काही दुसरं काहीच मागत नाही येत आपण. तुमच्या ताटातलं तर बिलकुल नको. मला माहिती तुम्ही अप्पलपोटे आहात, कधी देणार आहात? आमचं जे ते आम्हाला द्या. आजकाल देत नाही तो कुणी कुणाचं, परंतु आपलं हिसवायचा प्रयत्न जेव्हा होतो त्या टायमाला मनाला यातना होता. आज इधर कैबिनेट मंत्री आए, मैं उनको आपको एक दरखास्त मेरे हाथ जोड़ के विनंती है, ये जो लोग बैठे ना इनकी एक डिमांड है, बौद्ध गया में हमको जगह चाहिए. लास्ट टाइम 20 मार्च को यहाँ सीएम साहब आए थे, सीएम साहब ने भी घोषणा की है, हमने भी लेटर भेजा है, लेकिन वहाँ राजनीति में जो गड़बड़ हुई, सीएम बदल गए, अब नए सीएम आए, उनसे हमको 10 एकड़ लैंड चाहिए. अगले हफ्ते में हम उधर जाने वाले, तो आपका एक, क्योंकि आप संसदीय कार्य मंत्री होने की वजह से आपकी पोजीशन मुझे मालूम है. हे असं खातं आहे, या सगळ्या मंत्र्याला गपचूप बसवायची ताकद ही आज यांच्या या माणसामध्ये आहे. मैंने आपके 2 कार्यक्रम, ये दूसरा कार्यक्रम अटेंड कर रहा हूँ. एक कार्यक्रम हमने किए थे गेटवे ऑफ इंडिया पे, वहाँ जब आप कानून मंत्री थे और मैं आमदार था. देखो योगायोग जिसको बोलते हैं कि आज हम भी कैबिनेट बोल के, मंत्री बोल के आपके बाजू में बैठने की अभी हैसियत रखने लगे. तो हमारा सिर्फ एक ही रिक्वेस्ट रहेगा कि हमको वो 10 एकड़ लैंड चाहिए. आपने जो महाड़ के 14 तले की जो बात की है, ये चीज का काम चालू हो चुका है. ये 20 मार्च को ही हमने उसका भूमि पूजन किया है. 56 करोड़ रुपए उसको दिया है. और आज ये स्टेज पे से और बोलता हूं, मैं अभी सब मेरे अधिकारी को बुलाया, मुझे टॉप से टॉप चाहिए. जो बाबा साहब ने लड़ा दिए उसको 100 साल हो रहे, और ये संधि मुझे प्राप्त हो रही है. इसके शरीर का बड़ा काम मेरे लाइफ में कोई नहीं है. मैं आज और 20 करोड़ रुपए उसके अंदर डाल रहा हूं और बड़ा बनाने के लिए. और आने वाले 20 मार्च को माननीय पंतप्रधान के हाथ से वो लोकार्पण होगा. तारीख भी डिसाइड है हमारा, काम की गति भी. आज जो आप पानी नहीं देख रहे उसकी वजह है हमने सब वो पानी निकाला है, सब निकाल के उसका प्रोसेस अभी शुरू हो गया. इतना पानी अच्छा रहेगा कि आने वाला हमारे सब जाति धर्म के लोग जब भी वहाँ जाएंगे हाथ से पानी लेके अगर पिएंगे तो भी ये वाटर जो प्यूरिफायर जो है उससे भी अच्छा पानी आपको पीने को मिलेगा. हे काय आंदोलन आहे. बाबासाहेबांनी त्यांच्या काळामध्ये 100 वर्षापूर्वी सुरू केलेलं आंदोलन, आज त्या आंदोलनाला 100 वर्ष होत आहेत, परंतु त्या तलावाचं काम झालं नाही. ते करण्याचा प्रयत्न आपण केला. अरे बाबासाहेबांनी आपल्याला एवढं दिलंय, आपण एवढंसं सुद्धा केलेलं नाही. त्या रथाला आपल्याला पुढे घेऊन जायचं शिकवून बाबासाहेबांनी दिली. तुम्ही हे फक्त मी रथ इथं आणलं, तुम्ही फक्त ओढून पुढे घेऊन जा. आपण चाकामध्ये किती काय खिळे लागलेले तेच मोजत बसलेलं आहे. म्हणून आता ते पद्धत सोडा. आज मला खरं तर तुमच्याबरोबर संवाद साधायसाठीच यायचं होतं, पण पुढच्या टायमाला मला सेपरेट मी सगळ्या तुम्हाला आयोजकाला सांगाल, मला फक्त एकदा त्यांच्याशी बोलू द्या. हे आमचे लोक जे आहेत ना, हे असे तसे नाहीत बरं काय, हे लय डेंजर लोक आहेत. आता ह्याच्यातले अर्धे आम्हाला कुठे शांतपणे शिकवायला लागले, हे म्हणणारे लोक आहेत का नाही आपल्यामध्ये? हे बाई आहे का? म्हणून यांची नाळ मला चांगली माहित आहे. यांच्याबरोबर कसा संवाद साधायचा मला माहिती. मला यांच्याशी भांडण करायला एकदा यायचं, त्याच्यासाठी तुम्ही कार्यक्रम ठेवा. सगळ्याच्या बद्दल आहे का? आता सुरू झाला, आता हे आम्ही आता सुरुवात केलेली. म्हणून आम्हाला आपल्याला एकमेकाबद्दलचा संवाद हा चांगल्या पद्धतीने साधता आला पाहिजे, यासाठी मी पुन्हा येईल. आज आपण या चांगला कार्यक्रम घेतला. समाजामध्ये असलेली दुही मिटवण्यासाठी एक चांगला व्यासपीठ तुम्ही तयार केलं, म्हणून आयोजकाचे मी मनापासून आभार मानतो. आता वेळेपेक्षाही जास्त बोललो,
त्याबद्दल केंद्रीय मंत्र्यांचे सुद्धा मी शतशः आभार मानतो आणि पुन्हा आपण सर्वांनी सुद्धा या ठिकाणी येऊन हा कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. जय भीम, जय भारत.